यावेळी मात्र फटका मोठा खेळलाय, गॅप शोधलाय, चौकार आलाय. लॉंग ऑन आणि डीप विकेटच्या मधोमध दोन क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये गॅप शोधण्यात यश आलाय, चौकार आलाय. ते जाऊ नको, ते जाऊ नको. खुर्ची उभा राहा. खुर्ची उभा राहा. आला आला आला, पुढं पुढं. दोन चेंडूचा खेळ झाला, 4 धावा आल्यात. अगदी काहीसा अडथळा आणि तदनंतर मात्र मॅचला आपण अगदी पुन्हा एकदा सुरुवात करूया. मानधनाचा पुरस्कार दिला जाणार आहे. अगदी विघ्नेश 22 धावांची खेळी आणि तदनंतर गोलंदाजीमध्ये देखील केवळ 10 धावा खर्च केल्या. बद्रीनाथ महांगडे उपसरपंच यांच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जाईल. या दरम्यान या चेंडूवर धावा किती येत आहेत पाहायचं. 3 धावा येत आहेत. थँक्यू. तीन बॉल झाले, 7 रन. स्ट्राईक वरती आता दाखल होतात धनंजय शिर्के. उपसरपंच बद्रीनाथ महांगडे यांच्या माध्यमातून पुरस्कार दिला जाईल. या दरम्यान हवेमध्ये खेळायला फटका, सुंदर झेल टिपला जातोय. अप्रतिम कॅच डीप मध्ये. सार्थकच्या माध्यमातून सुंदर झेल टिपला जातो. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज दाखल होईल शिर्के कन्स्ट्रक्शन अँड श्री गणेश रोड लाईन्स साठी प्रताप दाखल होतील. चला थोडीशी घाई करा. आडव्या बटन फटका खेळला. यावेळेला सिंगल अवघी प्राप्त होते. ऑफ द मार्क स्ट्रेट अवे. प्रताप स्ट्राईक वरती दाखल. पुन्हा एकदा नवीन. प्रताप यावेळी मात्र घडतंय का. बॅटची एज कॉट बिहाइंड द विकेट. रोहितच्या हातामध्ये विसावला चेंडू. नवीन साळुंके. मोठी विकेट. मोठा मासा लागलाय गळाला. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे धक्के. 440 वोल्टचा करंट जणू. धाव फलकावर आहेत अवघ्या 8 धावा, 2 गडी गारद.
चला घाई करा, 8 धावा आल्यात, 2 गडी गारत. नवीन फलंदाज आलाय, बॅट्समन नेम मदन दाखल होतोय. स्ट्रायकिंग एंडवर प्रताप असतील. पहिल्या षटकाचा खेळ थांबलाय. रोहित गोलंदाजीसाठी. आयकॉन रोहित, आयकॉनला साजेशी कामगिरी रोहित करेल का गोलंदाजीमध्ये पाहायचंय. कॅच एक अप्रतिम पकडलाय. प्रतापच्या माध्यमातून लॉफ्ट केला. डीपेक्षा कव्हर मध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिलाय. एफर्ट चांगला, परंतु चेंडू मात्र निसटून जाईल. मिळतील धावा 4. चौकार. फुलटॉसवरती फटका फसला हवेमध्ये. खेळाडू बॉलच्या खाली. फलंदाज बाद. प्रताप यांना परतावं लागेल माघारी. आरुष 11 संघाचे संघमालक विशालजी शिर्के यांचं आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत. बॅटिंग साठी दाखल होतोय तो अक्षय. चला काही करा, वेळ अतिरिक्त घेऊ नका, खूप उशीर झालाय मॅचेसलाच. डॉट बॉल. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, फटका फसला. आणखी एक खेळाडू बॉलच्या खाली येतोय. आणखी एक फलंदाज गारद होतोय पत्त्यांचा. इथं मात्र काय घडतंय, नो बॉल दिला जातोय. नो बॉल वरती वेट, अगदी निर्णयाचा आम्ही प्रतीक्षा करू. यस, विकेट आहे रनआउटच्या रूपामध्ये. नो बॉल आहे का सर? नो बॉल काउंट होणार आहे? नाहीये, काउंट होणार नाहीये. नो बॉल वरती 9ची एक धाव घेतली आणि विकेट आली. पंच धावा किती सांगा? 9+1 आहे का? 9+1, 2 धावा येतील आणि विकेट येते रनआउटच्या रूपामध्ये. फ्री इट इज ऑन. यावेळी मात्र चेंडू बॅकवर्ड डिव्हिजन मध्ये सिंगल साठी. चार बॉल होत आहेत. डॉट बॉल. उदय आला बॅटिंग साठी. नॉस्ट्रायकिंग एंडला. रोहितची चांगली गोलंदाजी राहिली. पुन्हा संधी निर्माण केली आहे. हवेमध्ये आहे चेंडू. कॅच पकडला जाईल. विकेट येईल. पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी विकेटची पडझड पाहायला मिळते. आणखी एक खेळाडू होतोय गारद. धावफलकावर आहेत 15 धावा. 5 गडी बाद 15. अडचणीमध्ये होते वाढ. नवीन फलंदाज होतो दाखल. बॅटिंग साठी येतोय अभिजित. दोन षटकांचा खेळ थांबला. 5 गडी बाद 15. बॅट्समन येतो नॉस्ट्रायकिंगला. नवीन फलंदाज अभिजित शिर्के येतात. आडाबाटनं फटका खेळला. अगदी सिंगल आली या चेंडूवर. सार्थक गोलंदाजीसाठी आले. चांगला चेंडू हाताळला. स्ट्राईक वरती अभि दाखल आहेत. पहिली सिंगल, दुसरा डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. चांगलं षटक हाताळलं जात आहे. धावांसाठी संघर्ष करावा लागलाय शिर्के कन्स्ट्रक्शन्स अँड श्री गणेश रोड लाईन्सला. यावेळी स्टेप आउट. फटका फसलाय. पुन्हा एकदा कॅच मात्र यावेळी सुटलाय.
2 धावा मिळतील या चेंडूवर. यावेळी चकवलाय, पूर्णतः चितपट केलाय गोलंदाजानं. अभि यांना सार्थकची कौतुकास्पद कामगिरी राहिल्या. पुन्हा एकदा स्विंग एनमी स्टार बॉल निर्धाव अगदी चेंडू. षटक समाप्त. 3 षटकांनंतर धावफलकावर आहेत अवघ्या 18 धावा. 5 गडी बाद 18. अवघ्या 3 धावा आल्या ओव्हरमध्ये. मोबाईल कनेक्ट करा की कोणीतरी बसा. षटकार मारली की लावा, इकडे गेले की लावा. गणेश गोलंदाजीसाठी आलेत. स्ट्रायकिंग एंडवरती असतील ते अक्षय. पहिला चेंडू आडावाटणं फटका खेळला. अगदी एक सिंगल घेतले. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. केलाय दुसरीचा प्रयत्न. धावा येतील देखील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथं चतुर्थ आजच्या दाखवल्या. 2 धावा जोडल्या धावफलकामध्ये. धावांचं येणं गरजेचं आहे, ते कशाही येऊ दे. पुन्हा एकदा फटका तर फसलाय, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न याही वेळेला केला जातोय. 22 वर धावफलक पोहोचेल. यावेळेला सिंगल येते. समोरच्या बाजूला फटका खेळला. यावेळी गॅप शोधलाय. अलॉंग द कार्पेट चौकार आलाय. 4 धावांसाठी खेळला गेलेला फटका अभिच्या माध्यमातून धावफलकाला आकार देखील देईल. यावेळी पुन्हा एकदा विकेट येते. फटका फसतोय. आणखी एक फलंदाज बाद. अभिला परतावं लागेल माघारी. नेक्स्ट मॅच महत्वाची राहील. 11-11 रियांश 11 दोन्ही कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. 11-11 रियांश 11 कॅप्टन्स टॉससाठी रिपोर्ट करा. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. सार्थक आले आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी घाई करा, अन्यथा कमी ओव्हर्सचे मॅचेस तुम्हाला खेळावे लागतील दुपारच्या सत्रात. चांगला चेंडू राहिला आहे. 22च्या रुपयामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव तर आली आहे. एकावरच थांबावं लागेल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु रनआउटच्या रूपात फलंदाज बाद होईल. धावफलकावर लागतील या एका रन बरोबर धाव. वाईड बॉल आहे. वाईड +1. आणखी एक चेंडू हाताळायचा आहे. वाईड +1 त्यावर विकेट आले रनआउटच्या रूपात. बॅटिंग साठी येतोय बॅट्समन हर्षद. यावेळी लॉफ्ट केला आहे. बिगिटचा प्रयत्न राहिला आहे. चांगला एफर्ट राहिला रोहितचा. पकडला जाईल. कॅच सेफ हँड्स इनटू द बास्केट. पवेलियन मध्ये परतेर माघारी खेळाडू. धावफलक थांबतोय 29 धावांवर. विजयासाठी 30 धावांची गरज असेल टीम व्हॅल्यू ग्रुप या संघाला. चला 11-11 रियांश 11 दोन्ही कॅप्टन प्लीज टॉस साठी या. रियांश 11चे कॅप्टन उपस्थित आहेत. 11-11 कॅप्टन. इनिंग्स ब्रेक मध्ये जर तुम्ही दाखल झाला नाही तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल, लक्षात घ्या. धावांचं लक्ष आहे व्हॅल्यू ग्रुप संघासमोर. मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा आहे. शिर्के कन्स्ट्रक्शन्स 11-11 टॉस साठी या. अभिभाऊ पवार यांच्या माध्यमातून आपण हा नाणेफेकीचा कौल करणार आहोत. 11-11 एका बाजूला, रियांश 11 समोर. टॉस केला जातोय. कॉल असेल यारानाचा आणि कौल लागतोय तो यारानाच्या बाजूने. निर्णय लगेच कळवायचा.
चला घाई करा, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. अतिरिक्त वेळ खूप घेतला गेलाय. याराना संघानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय कळवलाय. दोन्ही संघ मॅच संपल्यानंतर डगआउट मध्ये दाखल होतील. डगआउट मधूनच मैदानात येतील. सलामीची जोडी सार्थक आणि रोहित, तर गोलंदाजीसाठी उदयचा पर्याय निवडलाय. मॅचला सुरुवात करूया. अगदी लक्ष आहे 30 धावांचं. सलामीची जोडी दाखल झाली. पहिला चेंडू प्रगतीपथावर. पहिला चेंडू आडावटनं भटका खेळला. षटकार वरती चांगल्या पद्धतीने थांबवला गेलाय. सिंगल येते. सिंगलनं सुरुवात. 0 कडून 1 कडे वाटचाल. 30 धावांचं लक्ष आहे आणि छोट्या डोटलवरती मोठं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. यात ते मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय. बॅटची कडा घेऊन गोष्टी क्षेत्रात सिंगल मिळेल. बॉल लगेच दाखल करा स्वयंसेवक. गोलंदाजी चांगली करावी लागेल शिर्के कन्स्ट्रक्शन्स आणि श्री गणेश रोड लाईन्स या संघाला. यावेळी हलक्या हाताने ढकलला चेंडू. मिसफिल्ड होते. गॅप मध्ये चेंडू पाठलाग केला जाईल. जरूर थांबवला देखील जाईल चांगल्या पद्धतीनं. फेकी मात्र थोडीशी साधारण. धावा मिळतील या चेंडूवरती 4 धावांवरती धावफलक पोहोचतोय. 5 धावांवरती धावफलक पोहोचतोय. यावेळी समोरच्या बाजूला पुन्हा एकदा अलंग कार्पेट फटका खेळलाय. चांगल्या पद्धतीने थांबवलाय. 2 धावा प्राप्त होतील. यावेळी हवेमध्ये गॅप मध्ये निष्ठून जाईल का थांबवला जाईल हे पाहायचं आहे. चौकार येतोय. जबरदस्त बॅटिंग रोहितच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ्ट केला आहे. यावेळी खेळाडू येतोय परंतु कॅच मात्र निसटतोय. 2 धावा पुन्हा प्राप्त होतील. 13 वरती पोहोचतोय धावफलक. एका षटकाची समाप्ती 13 धावा. गोलंदाजीसाठी नवीन येतोय. नवीनच्या खांद्यावरती धुरा असेल. संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी नवीनला बजावावी लागेल. चला थोडीशी घाई करा विनंती आहे खेळाडूंना. 1 वाजता दुपारचे. मॅचेस अजून बऱ्याच खेळायच्यात. पायावरती येतोय चेंडू. डॉट बॉल नवीनच्या माध्यमातून हाताळला जातोय. पुन्हा एकदा लेग ब्रेकचा अप्रतिम मारा.
नवीन साळुंखे कॅप्टन सारखीच कामगिरी करावी लागेल. सातत्यानं डॉट हाताळावे लागतील मॅच बनवण्यासाठी. यावेळी स्टेप आउट झाला खेळाडू. फुलटॉसवरती प्रहार केला. डीप मिड विकेटमध्ये खेळाडू तैनात आहे. 2 धावा मात्र प्राप्त होऊन जातील. वरती धावफलक पोहोचतोय. अजून 15चीच गरज आहे. आणखी एक चांगला बॉल डॉट बॉल हाताळला जातोय. फटका यावेळी फसलाय परंतु अगदी अंदाज चुकतोय खेळाडूचा. 2 तर मिळत आहेत. तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय. 1 से भले 2 से भले 3 धावा मिळतील. चांगली गोलंदाजी राहिली आहे परंतु 7 क्षेत्ररक्षकाची मिळणे गरजेचं. यावेळी रोहितच्या माध्यमातून मात्र कव्हर्स मध्ये खेळला फटका. बॅकफूट पंच 2 धावा देऊन जाईल. 7 धावा आल्या या ओव्हरमध्ये. धावफलकावर लागतात 20 धावा. 2 षटकांचा थांबलाय खेळ. 12 चेंडू 10ची गरज. पुढच्या टीम्स तयार राहायचं. याराना 11 रियांश 11 डगआउट मध्ये आपण दाखल व्हा. याराना 11 संघानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय कळवलाय. गोलंदाजीसाठी येत आहेत धनंजय शिर्के. फुलटॉसवरती प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. बॅकवर्ड रिजन मध्ये घोषित क्षेत्रात अवघी 1 धाव प्राप्त होईल. मॅच क्रुशियल आहे दोन्ही संघांसाठी. पहिला मॅच मधला विजय पुढचा प्रवास सुखाचा करतो. इथं मात्र त्या दिशेने वाटचाल केली आहे. सार्थकच्या बॅट मधून आगीचा गोळा जणू फेकलाय. षटकार ठोकलाय. 3 धावा फक्त दूर आता विजयापासून संघ. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आकुटपदा चेंडू मोठा फटका खेळलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिलाय. थांबवला जरूर जाईल परंतु 2 धावा मात्र नक्कीच प्राप्त होतील. अवघी 1 धाव आता विजयापासून दूर येणारे. 9 चेंडू आणि 1ची गरज आहे. औपचारिकता बाकी म्हणायला हरकत नाहीये. मोठा फटका यावेळेला षटकारानं विजयी सांगता. व्हॅल्यू ग्रुप आणि संघाच्या व्हॅल्यू मध्ये ऍडिशन सार्थकच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग राहिली आहे सार्थकची आणि तितकीच तगडी गोलंदाजी देखील. अवघ्या 3 धावा खर्च केल्या गोलंदाजीमध्ये. बॅटिंगमध्ये अतिशुभाची फटकेबाजी केली. सार्थक ठरतोय सामनावीर पुरस्काराचा मानकरी. यानंतरची मॅच याराना 11 डगआउट मधून लाईनअप करत मैदानामध्ये दाखल होतील.